महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आध्यात्मिक गुरूचा बुरखा पांघरून निष्पापांना लुटणाऱ्या आणि लैंगिक शोषणासारखा घृणास्पद गुन्हा करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या पापाचा भडा आता भरला आहे. नाशिकसह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात आता ईडीने एंट्री केली असून खरातच्या 11 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करत दणका दिला आहे. लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात आधीच जेलची हवा खाणाऱ्या खरातच्या अडचणीत ईडीच्या या कारवाईमुळे प्रचंड वाढ झाली असून त्याचे आर्थिक साम्राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ईडीच्या पथकाने आज पहाटेपासूनच अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर छापेमारी केली. यात खरातचे आलिशान घर, मुख्य कार्यालय, फार्म हाऊस आणि वादग्रस्त ईशान्येश्वर मंदिर यांसह इतर 11 महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. या छापेमारीमुळे खरातच्या तथाकथित भक्तीच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्या धंद्यांचे साम्राज्य नष्ट करण्याच्या तयारीचा भाग मानला जात आहे. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्तेचे व्यवहार आणि बेनामी व्यवहारांचे पुरावे ईडीच्या हाती लागल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केवळ मालमत्ताच नव्हे तर तपासादरम्यान खरातच्या ताफ्यातील अनेक लक्झरी आणि महागड्या गाड्याही ईडीने जप्त केल्या आहेत. एका भोंदू बाबाकडे कोट्यावधींच्या गाड्या आणि मालमत्ता आली कुठून? भाविकांच्या श्रद्धेचा बाजार मांडून हा पैसा उभा केला का, की यामागे काही मोठे आर्थिक गैरव्यवहार आहेत? याचा तपास आता यंत्रणा करत आहेत. या गाड्यांच्या जप्तीमुळे खरातच्या रॉयल आयुष्यामागचे सत्य समोर येणार आहे. अशोक खरात सध्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपाखाली कोठडीत आहे. मात्र आता ईडीच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. खरातला वाचवण्यासाठी पडद्यामागून हालचाली करणाऱ्या आणि त्याच्या काळ्या कमाईत वाटेकरी असलेल्या बड्या धेंड्यांचे धाबे दणाणले आहे. मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराच्या नावाखाली नेमका कोणता खेळ चालत होता याचा पर्दाफाश होणे आता केवळ औपचारिकता उरली आहे. नाशिकच्या या सर्वात मोठ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.